करून आई जीवदानी नृत्य कला पथकाचा हामी माझा कलगीचा साथ घेऊन आपली गायन रूपी सेवेला सुरुवात करतो। जय कोकण, जय कलगी तुरा। सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके। सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके। शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नारायणी नमोस्तुते। नमो गौरी हरा नमो मोरेश्वरा। नमो गौरी हरा नमो मोरेश्वरा। नमो ज्ञानधारा नमो परमेश्वरा। नमो माय पिता नमो ज्ञानदाता। नमो माय पिता नमो ज्ञानदाता। नमो रंग देवता नमो जीवदानी सर्वप्रथम माझी जन्मभूमी आंबेगावची ग्रामदेवता श्रीदेव भैरी कोटेश्वरी आणि माझी कर्मभूमी जीवदानी मातेचं आपण स्तवन करूया। की संस्कृती परंपरेचा इथे भरल्यात घागरी। की संस्कृती परंपरेच्या इथे भरल्यात घागरी। लोककला इथे खेळतात तशा लाटा या सागरी। आणि आधी मायेचा सर्वास सर्व सुखाच्या आगरी। आणि आहे प्रति कोकण ही माझी विरार नगरी। जिथे जातो तिथे माझ्या। जिथे जातो तिथे माझ्या पाठी सदा राही। जिथे जातो तिथे तू माझ्या पाठी सदा राही। भैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई। भैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई।
सदा राही वैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई वैरी कोटेश्वरी माझी जीवदानी आई जिथे जातो तिथे ती माझ्या जिथे जातो तिथे ती माझ्या पाठी सदा राही जिथे जातो तिथे ती माझ्या जिथे जातो तिथे ती माझ्या पाठी सदा राही वैरी कोटेश्वरी माझी जीवदानी वैरी कोटेश्वरी माझी जीवदानी खेड तालुक्यात माझं आंबे गाव खेड तालुक्यात माझं आंबे गाव संकटाला धावून येते गेला तिचं नाव संकटाला धावून येते गेला तिचं नाव संकटाला धावून येते गेला तिचं नाव ग्रामदेवता ग्रामदेवता गावाची वसली त्या ठाई ग्रामदेवता गावाची वसली त्या ठाई वैरी कोटेश्वरी माझी जीवदानी वैरी कोटेश्वरी माझी जीवदानी वैरी कोटेश्वरी माझी जीवदानी गाव सोडून आलो पोटा पाण्यासाठी गाव सोडून आलो पोटा पाण्यासाठी संसार माझा ताटला ती पवित्र ही माती संसार माझा ताटला ती पवित्र ही माती संसार माझा ताटला ती पवित्र ही माती लेकरांना सांभाळते लेकरांना सांभाळते जशी वासराला गाई लेकरांना सांभाळते जशी वासराला गाई नारायण कृष्ण अर्जुनाची साथ जाणो नारायण कृष्ण अर्जुनाची साथ वसन भिकाची मी जोडल्या नाथ वसन भिकाची मी जोडल्या नाथ वसन भिकाची मी जोडल्या नाथ गीत आहे मंगेशाचा गीत आहे मंगेशाचा
जिथे जातो तिथे ती माझ्या, जिथे जातो तिथे ती माझ्या, जिथे जातो तिथे ती माझ्या पाठी सदा राही, जिथे जातो तिथे ती माझ्या पाठी सदा राही. कोटेश्वरी माझी जीवदानी आय. बोलती गणपती गजानन गावदेवी जाणू नारायण बाबाजी सदानंद कृष्ण अर्जुन अखंड नागेश्वरी भानुदास घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा. आयोजकांकडून एक विनंती आलेली आहे की ज्यांनी डबल खुर्ची बसायला घेतलेली आहे त्यांनी कृपया सहकार्य करावं. आपले जे बांधव जे उभे आहेत त्यांना बसायला द्यायचं आहे. मायबाप रसिकाच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक स्वीकारतो. स्वरा 11चे मालक श्री प्रदीपजी जड्यार यांच्याकडून गेल्या 14 ऑगस्ट येत्या 14 ऑगस्ट सायंकाळी 7 वाजता संदीपजी सोबन सह चंद्रकांत जड्याल आणि आमचे विकास मावळेच या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडून 100 रुपयाचं प्राइज वगैरे आहे आणि त्यांनी टीप दिलेली आहे की बुवा बारी हसून होऊ द्या, आम्हाला स्तवन झाले गड होऊ द्या बघतो. यानंतर माझी भाजी कस्तुरी सकपाळ ही खास बोरडीवरून या ठिकाणी ती खरोखरच तुम्ही थोडं तुमच्यापर्यंत जे तुमचे लिहिणारे वकील मंडळी आहेत त्यांना काहीतरी असं उलट सुलट लिहून तुम्हाला देतील आणि दिली तरी काय फरक नाही पडत. बघू आपण काय करायचा तो. आता स्तवन झालेले आहे, गण झालेले आहे. माझ्या समोर शब्दांचे जादूगार आहेत. माझ्या समोर शब्दांचे जादूगार आहेत. पण शब्दांना खेळवण्याची ताकद ही या मंगेश यादवामध्ये सुद्धा आहे. या मंगेश यादवा सुद्धा आहे. आणि आता मी माझा जो गण गातोय त्याची काव्य कल्पना चंद्रकांत बर्डे माणगाव याकडून 100 रुपयाचा कार्यक्रम झाले आहे. त्यांच्या काही फरमाईश उत्तर घेतो. यानंतर आमचे सुधाकरचे मास्टर तुरीवाली शाहीर आहेत आणि आमच्या हरीची भुवड याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर
कोकणची गौरवगाथा गीत सादर करावे अथर्व दुरी यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आले आहे. मी त्यांचा मनस्वी स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. काय म्हणायचं आहे की आता मी जो गण गातोय तो त्याचे जे शब्द गुंतलेले आहेत, कारण आता बाप्पा फक्त येण्यासाठी या भूतळावरती येण्यासाठी 66 दिवस फक्त 66 दिवस उरलेले आहेत आणि आपण सर्व जे इथे जमलेले आहोत ते सगळे आपण गावी जाणार आहोत. म्हणून मी आता माझा गण सादर करतोय. शाहिरांनी आणि खास करून त्यांच्या वकील मंडळींनी माझ्या गणाकडे बारकाईने लक्ष द्यायचं आहे. तर म्हणायचंय काय, वेळेअभावी शेरोशाही भरपूर आहे, पण वेळेअभावी थोडा शेरोशाही नाही घेत. स्वागता तुझ्या रे देवादिलंबोदरा, हो स्वागता तुझ्या रे देवादिलंबोदरा, नटलया कोकण, नटलया कोकण, नटलया कोकण, सजलाया कलगीपुरा. स्वागता तुझ्या रे देवादिलंबोदरा. स्वागता तुझ्या रे देवादिला
गणरायाची कुलपे हर्षली नाचे आनंदात. बघा, जेव्हा गणपती सणाला आपण सर्व आपल्या मूळ गावी कोकणात जातो, आता बघायला गेलात तर सगळी घरं ही बंद पडलेली आहेत आणि बाप्पा गणराया तुझ्यामुळे माझ्या या घराची कुलपे उघडतात. म्हणून कुलपे सुद्धा काय म्हणतात की बंद घराची कुलपे हर्षली नाचे आनंदात. किलबिलाट हा ऐकू येईल आता दिन रात. किलबिलाट हा ऐकू येईल आता दिन रात. किलबिलाट हा ऐकू येईल आता दिन रात. आधी आजोबाही बोलले कानावले त्यांचे डोळे. आधी आजोबाही बोलले कानावले त्यांचे डोळे. नातू नात वळले नातू नात वळले चैतन्य फुलेलं खरा. स्वागता तुझ्या रे देवानी लंबोदरा. स्वागता तुझ्या रे देवानी लंबोदरा. झांज ढोलकी सज्ज ही झाली श्रीच्या आरतीला. मोत्या परीचे शब्द गौरव विण्याले कळीला. मोठ्या परीचे शब्द गौरव विणाले कलीला. मोठ्या परीचे शब्द गौरव विणाले कलीला. गलगी तुऱ्याचा हा साज वाई पैंजणाचा आवाज. गलगी तुऱ्याचा हा साज वाई पैंजणाचा आवाज. आळवीने सज्ज झाला आळवीने सज्ज झाला मंगेश मंजुळ स्वरा. स्वागता तुझ्या रे देवानी लंबोदरा. स्वागता तुझ्या रे देवानी लंबोदरा. दंडदया कोकण दंडदया कोकण दंडदया कोकण दंडदया कोकण दंडदया कलगी तुरा. स्वागता तुझ्या रे देवानी लंबोदरा. 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 मायबाप रसिकांच्या मनपसंतीतून आलेलं पारितोषिक. धन्यवाद. साई माऊली ग्रुप साईनाथ नगर यांच्याकडून 150 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यानंतर कोकणची गौरव गाथा तुमचं गाणं ऐकायचं आहे. सप्तरंगी कोकण कला मंच 101 रुपये त्यांच्याकडून आलेले आहेत. आता जो आपल्या समोर गण सादर झाला या गणासाठी प्रकाशजी पुजारी यांनी 200 रुपयाचं बहुमत असं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचं मी मनस्वी स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता स्तवन झालेले आहे, गण झालेला आहे आणि आता समोरून काय आवाज येत नाही अजिबात. आता काय गायचंय? तुम्ही जर का मला जरा चिडवली तर मला चिडायला मजा येते. तुम्ही काय बोलला तर मी काय बोलणार. त्या त्यांचं बुवा काय म्हणतात, आता गवळण सादर करण्याआधी आमचे शाहीर यांच्या जवळजवळ आतापर्यंतच्या 9 कार्यक्रम झालेले आहेत आणि ते 9च्या 9 कार्यक्रम हाऊसफुल झालेले आहेत. एकदा माझ्या लांबरी बुवांकडे टाळ्या होऊन जाऊ द्या. आज फक्त प्रतिस्पर्धी आंदोलन काय झालं, पण आज एवढी ताकद आहे त्यांच्याकडे हाऊसफुल करून दाखवण्याची. त्यात ते काय म्हणतात, एवढ्या 9 कार्यक्रम मी बघितले युट्यूबच्या माध्यमातून किंवा लाईव्ह मध्ये बघितले, तर ते म्हणतात की भले भले गार केले. काय म्हणतात? भले भले गार केले गंमत मध्ये. आणि पण
पण मला एक सांगा, भले भले गार केले गंमत मध्ये, पण कुणाला केलं हे सांगणार कधी? अजूनपर्यंत सांगितलंय. यांच्या 5वीला आम्ही खेडवाले पुरलेलो आहोत. अजूनपर्यंत जेवढे जेवढे 9 कार्यक्रम, 9वा कार्यक्रम आहे. आम्ही जवळजवळ 8 वेळा आमचे खेडवालेच आहेत आणि म्हणतात भले भले गार केले गंमत मध्ये आणि लांबोरे फोडा आहे हिंमत मध्ये. अरे पण मला म्हणायचंय की भले भले गार केले गंमत मध्ये, पण कुणाला केलं ते सांगणार कधी? अजूनपर्यंत जेवढे तुमच्या बरोबर कार्यक्रम करतायत ते सगळे तुमच्या बरोबर कार्यक्रमच करतायत, मग गार कुणाला केली? उगाच आपलं बोंबलत राहायचं. त्यानंतर म्हणतात अरे लालू कलरची बांगडी, अरे लालू कलरची बांगडी. अरे मला येतं रे हे सगळं, याला विसरताव, मध्ये मध्ये चाल विसरताव. त्यावर मला काय म्हणायचं आहे, अरे हा काळ्या काळ्या कलरचा कोंबडा. आता कटारी येते, पाहुणा आलाय मुंबईला इथं. आता आपण आपल्या इकडे गावामध्ये कोंबडा आपण राखतो. आमच्या कोपरी गावाला तिकडे गेला तर कोंबडी पालन होतो. आता पाहुणे आलाय, मग पाहुण्याला काय कापायला नको? उद्या रविवार आहे, शनिवार उपास ठीक आहे, उद्या राहतीलच. आता काय त्यांना 12-5ची काय गाडी भेटत नाही, राहतील. त्यांना उद्या आपण काय कापायचा? अरे काळ्या काळ्या कलरचा कोंबडा, अरे ह्याच्या तुर्याचा कलर लाल. बरोबर ना? अरे काळ्या काळ्या कलरचा कोंबडा, अरे त्याच्या तुर्याचा कलर लाल. हे बरोबर. अरे तुम्ही बघून चकित व्हाल, अरे तुम्ही बघून चकित व्हाल. अरे कसा चूर बोलतो हा चोंबडा. मध्यंतरी आमच्या कलगीवाल्यांना चोंबडी बोलतात, चोंबडी म्हणून काय म्हणायचं? अरे कसा चूर चूर बोलतो हा चोंबडा. अरे ह्या चोंबड्याची वाईट चाल, अरे तुम्ही बघून चकित व्हाल, अरे तुम्ही बघून चकित व्हाल. कोंबडा याच्या तुर्याचा कलर लाल, काळ्या काळ्या कलरचा कोंबडा याच्या तुर्याचा कलर लाल. तुम्ही बघून चकित व्हाल, तुम्ही बघून चकित व्हाल, चकित व्हाल, तुम्ही बघून चकित व्हाल. आता गवळणीकडे वळतोय. शाहीर गवळण एक शास्त्र आधारी आहे, त्याला आधार आहे आणि त्याच आधाराची मी गवळण करतोय. काय बोलायचंय मला? खास रंगबाजीसाठी मीनाजी बोरकर यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलं आहे. त्यांचं मी मनस्वी स्वीकार करतो. माझा मी गवळण घेतोय. जवळ नको येऊ तू लांब हो रे. तू थोडा लांब हो रे, तू थोडा लांब हो. दिसायला पाहिजे ना, मी एवढं बघ युट्यूब वर बघितले ते मी दिसत कशाला मग. हा, जवळ नको येऊ तू लांब हो रे, सगळेच का म्हणतात सांग बरे. अरे सगळेच का म्हणतात सांग बरे, कसा झाला हा घोटाळा. गणपत बुवा, ओ गणपत बुवा, अहो कसा झाला हा घोटाळा. जा विचारून ये तुझ्या आईला. आईला म्हणजे ती आई नव्हे, गाय काय काय आणून ती आई नव्ह. त्या मातेचरणी माझं दंडवतच आहे. ही आहे कोण? तर राधा सांगते की तुझी यशोदा माई आहे, तिला जाऊन विचारून ये. जा विचारून ये तुझ्या आईला, तुझ्या आईला. तू असा कसा काळा काळा, जा विचारून ये तुझ्या आईला. तू असा कसा काळा काळा,
माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी नागोरे यांना सांगायचं आहे, मी विचारलंय की कृष्ण काळा कसा. फक्त मला एवढं सांगायचं आहे, तुमचा आणि ह्या जोडणीचा काहीही संबंध नाही. म्हणून काय म्हणायचं, अरे बाप तुझा कोरा आई तुझी कोरी विचारते तुला ही गोकुळची छोरी. तुला हे गोकुळची चोरी विचारते तुला हे गोकुळची चोरी. अरे सांग तुझी माझी जवळ कशी जोड सोडव रे काना मला पडलेलं कोडे. सोडवले कान मला पडलेलं कोड सोडवले कान मला पडलेलं कोड. अरे नको करू येडा चाळा, नको करू येडा चाळा. जा विचारलं ये तुझ्या आईला, तुझ्या आईला, तुझ्या आईला तू असा कसा चालला. तुझ्या आईला तो आता कसा काळा. जा विचारलं ये तुझ्या आईला, तो आता कसा काळा. अरे खरं खरं सांग करू नको मस्करी, निळा सावळा सोडून सांग हरी. सावळा सोडून नको, निळा सावळा सोडून नको. बोलू नको असं तू खोटं रे, गोकुळी नाव तुझं मोठं रे. गोकुळी नाव तुझं मोठं रे, गोकुळी नाव तुझं मोठं रे. राजा माझ्या तुरे लाला, राजा माझ्या तुरे लाला. जा विचारून ये तुझ्या आईला, जा विचारून ये तुझ्या आईला, आईला तू असा कसा काळा. जा विचारून ये तुझ्या आईला, तू असा कसा काळा. विचारले तुझ्या आईला, तो आता कसा काळा. जा विचारले तुझ्या आईला, तो आता कसा काळा. प्रश्नपत्राकडे वळण्याआधी एक फरमाईश आली होती. बुवांना भरपूर फरमाईश येतात. मला वाटलं मला फरमाईश येते की नाही, पण हाय माझं पण एक गाणं कुठं तरी चालतंय. फरमाईश आलेली आहे. कोकणाचं एक सुंदर वर्णन करणारं काव्यगीत मी दिलं होतं आणि ते आबा तुम्हा प्रेक्षकांना खूप आवडलेलं आहे. ते गाणं असं होतं की हिरवळ राणी झुळझुळ पाणी नाग मोडिया वाटा, वाऱ्या संगे खेळ खेळते समुद्राच्या या लाटा. अशा माझ्या कोकणाची, ही अशा माझ्या कोकणाची, कोकणाची गातो मी गौरव गाता. अशा माझ्या कोकणाची, कोकणाची गातो मी गौरव गाता. हिरवळ राणी झुळझुळ पाणी नाग मोडिया वाटा, वाऱ्या संगे खेळ खेळती समुद्राच्या या लाटा. अशा माझ्या याआधी आता पाहुणं आपल्या विरारमध्ये आलेलं आहे. याच्यावरती प्रश्नपत्र गाण्याआधी मी शक्ती तुला सारखं येतं तुम्ही. धन्यवाद शाहीर. आतापर्यंत झालेला कार्यक्रम रवींद्र भोड यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्यानंतर आमचे गुरुबंधू सूर्यकांत काजारे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे.
यानंतर आरवी दीपक पेजले याकडून माझ्या दोन्ही ढोलकीपटूंसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. 50 तुम्ही घ्यायचं आणि 50 तुम्ही घ्यायचं, दोघांसाठी हे घ्या. यानंतर सागर धुरी यांकडून एक शाहीर दुसऱ्या शाहिरावरती प्रश्न सोडतो. माझा लेखी प्रत मी माझ्या शाहिरांना दिलेला आहे आणि हा जो माझा प्रश्न आहे शाहिरांवरती आताचा नाही आहे, जवळजवळ 2-3 वर्ष झाले हाच प्रश्न आम्ही टाकतोय त्यांच्या आणि आज आमच्या प्रश्नाचं ते उलगडा करतील. प्रश्न आज माझा या ठिकाणी ते फोडतील अशी मी आशा बाळगतो. आपल्या माहितीसाठी मी आता थोडीशी घाई होते कारण आता भुवांना पण तुम्ही बघायला आलेला आहात, त्याच्यामुळे प्रश्नपद मी वाचून दाखवतोय की एका युद्ध प्रसंगी भगवान शंकर आणि क्रोधाने आपल्या जटा आपटल्या, त्या ठिकाणी एक मनुष्य उत्पन्न झाला. त्याचं नाव काय? भगवान शंकराने त्यांचा विवाह एका स्त्री बरोबर लावून दिला, तिचं नाव काय? त्यांना 2 अपत्य झाली, त्यांची नावं काय? त्याला गाई, म्हैशी, बकरी, मेंढ्या चारायची विद्या शिकवली, त्या विद्येचं नाव काय? वा माझा प्रश्न साधा सोपा आणि सुटसुटीत आहे. आपण माझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या आणि आजच्या या माझ्या सर्व समाजाला साक्षी ठेवून तुम्ही बक्षिसास पात्र व्हाल मी आशा बाळगतो. आणि मी प्रश्नपद गातोय, थोडं लक्ष असू द्या. त्याच्या अगोदर की विरार नाना सोपारा वसईमध्ये आजच्या या सामन्याची हवाच आहे की नाही हवा? अरे हाय की नाही? काय गारटलं बघा काय बाहेर पाऊस तर नाही ना पडत. 4 दिवस आम्ही पाऊस थांबवलेला आहे. वरती मेघराजाला आम्ही मेल ड्राफ्ट केला होता, आमचा कार्यक्रम झाल्याशिवाय काय तू येऊ नकोस, आणि तो नाही आलाय. तुम्ही गारटलं कसं होणार? म्हणून काय म्हणायचंय की विरार नाना सोपारा वसईमध्ये आजच्या सामन्याची हवाच आहे. अहो तुमचं मनोरंजन करण्यासाठी शब्दाचा जादूगार विकास लांबोरे बुवाचा आहे. आणि मंगेश बुवा हा सुद्धा काय कमी नाही. अरे याला झोमणारा हा चांगला दावा. शाहीर आजचा पेपर हा तुमच्यासाठी नवीन आहे. बरेचसे पेपर तुम्ही सोडवलेत, काही अर्धवट सोडलेत, पण आजचा हा पेपर जो आहे तो तुमच्या जर का झेपला तर झेपवा, अन्यथा दुसऱ्या वारीमध्ये बिएनच काय करायचं तो. आता बघितलं मग कसा बोलतो तो, दुसरी वारी पण बघितलं काय करायचं तो. म्हणून मला काय म्हणायचं की चिडू नका विचारतोय शास्त्राचा भाग, हा भाग ऐकून म्हणी धरू नका राग. ग्रंथ पुराण वाचून तुम्हा येईल जाग, आणि खोटं उत्तर द्याल तर शाहीर तुम्हाला लागेल डाग. म्हणून प्रश्नपद करतोय. शाहीर प्रश्नपदाकडे लक्ष असू द्या. उगाच काहीही इथे येऊन बरळाल, काहीही बोलाल चालणार नाही. हा कथा विचारतोय मी तुला, खरं उत्तर दे रे मला. बकऱ्या मेंढर चारायला कोणी शिकवलं तुला? हे गुपित राज खोला नाज, हे गुपित राज खोला नाज. हे रे पटवून मेंढपाळा, कथा विचारतोय मी तुला, उत्तर दे रे मला. बकऱ्या मेंढर चारायला कोणी शिकवलं तुला? हे गुपित राज खोला आज, हे गुपित राज खोला आज. हे रे पटवून मेंढपाळा, उत्तर दे मला.
बकऱ्या मेंढरा सांभाळ गड्या सांगितलं र कुणी कोणती विद्या शिकविली ते रे पटोले नाव तुझं मोठं झालंय गोट आठवत अजूनी अरे चुकी संसारासाठी बायको दिली तुला कुणी भानुदासाचा सांगतोय शेला हा भानुदासाचा सांगतोय शेला गौरवीला मी आज तुला हे गुपित राज खोलानाद हे गुपित राज खोलानाद तिकडे पटवून मेंढपाळा यानंतर राजवीर बलराम तांबे